राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय अजितदादा पवार, राज्याचे आपले पक्षाचे प्रमुख खासदार सन्माननीय सुनील तटकरेजी, पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ साहेब, धनंजय मुंडे, सुनेत्रा बहिनी, तसेच राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सर्व आपले मंत्रीगण, उपस्थित सर्व खासदार, सर्व आमदार, सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि समोर बसलेले अनेक जिल्ह्यामधून आलेले माझे सर्व बंधू भगिनी, माझ्या तरुण मित्रांनो, 26वा वर्धापन दिवस आहे. त्यानिमित्त आपल्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि या पक्षाचा प्रवास 1999 पासून अजितदादा, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ साहेब, आम्ही सगळे संस्थापक सदस्य म्हणून काम करत आलेले आहोत. आणि देखता देखता आता 26वा वर्ष आपला पूर्ण होत आहे. ही काही छोटा प्रवास नाही, पण याच्या पुढेही आपला प्रवास खूप लांब आहे, खूप मोठा आहे आणि खूप आपली अपेक्षा आहे, आपले स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे. त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांनी इथे जाऊन एक निर्धार घेऊन जायला पाहिजे. जसा मुश्रीफ साहेबांनी सांगितलं, आपला पक्ष मोठा तेव्हाच होईल जेव्हा आपण जास्तीत जास्त लोकांना आपल्या पक्षाच्या प्रवाहामध्ये आपण जोडू शकतो. मित्रांनो, काल जसा आपला 26वा वर्धापन दिवस आज आहे, काल एनडीएचा 11वा वर्धापन दिवस होता. 11 वर्ष पूर्वी नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये एनडीएच्या, बीजेपीच्या केंद्रामध्ये सत्ता स्थापन झाली. आणि मला एवढा याद सांगायचं आहे, मी अधिक जास्त काही बोलणार नाही, पण 2014 मध्ये धनंजय भाऊ, तुम्हाला आठवत असेल, सुनील भाऊ तुम्हाला आणि दादाला तर नक्कीच माहित आहे, आपण 2014 पासूनच एनडीए मध्ये सामील होण्याचा आपला खूप मनापासून प्रयत्न होता. आपलाच नव्हे, सगळ्यांचा होता. आणि काय त्या अनेक घडामोडी घडल्या. आपण काँग्रेस पासून, आपण तुम्ही ज्याचा पृथ्वीराज चव्हाण बाबाचा इथे उल्लेख केला, आपण काँग्रेसची युती होती, आपण युती सोडली. भारतीय जनता पार्टीनी शिवसेना बरोबर युती होती, ते त्यांनी मोडली. आपण चारही पक्ष वेगळे लढलो आणि त्याच्यानंतर या राज्यामध्ये काही काळासाठी राष्ट्रपती लागवड पण सुद्धा लागू करण्याची पण कल्पना झाली होती. हे सगळं आपला हे प्रवासाच्या म्हणायचं तात्पर्य एवढाच आहे की आपण जे निर्णय मागच्या 2.5 वर्ष अगोदर अजितदादाच्या नेतृत्वामध्ये केला आणि एनडीए मध्ये आपण सामील झालो, ही काही नवीन काही आपली वाटचाल नव्हती. हे 2014 पासून आपल्या पक्षामध्ये अनेक वेळा या एनडीए मध्ये सामील होण्याचे प्रयत्न झाले होते. मित्रांनो, आज आपण एनडीए मध्ये आहोत. मी खरोखर आपल्या देशाच्या हिशोबाने मी बोलतो. इथे पक्ष पात आणि बाकीच्या एनडीए, यूपीए अशा गोष्टी मी करत नाही. पण आज खरोखर विचार करा. आता काही दिवसापूर्वी पहलगाम मध्ये ज्या प्रकारे पाकिस्तान मधून आलेले आतंकवादी लोकांनी हल्ला केला आणि 26 आपले नागरिकांना धर्माच्या आधारावर, त्यांच्या बायका, त्यांच्या मुलाबाळांच्या समोर त्यांची निघून हत्या करण्यात आली. त्याच्यानंतर आपल्या देशाच्या काय म्हणजे रिस्पॉन्स असला पाहिजे, ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला करून दाखवला, या देशाला करून दाखवला, जगाला करून दाखवला. मित्रांनो, 26/11 झाला होता मुंबईमध्ये. आम्ही यूपीएच्या सरकारमध्ये आम्ही मंत्री होतो, पवार साहेब मंत्री होते, मनमोहन सिंग साहेब आपल्या देशाचे पंतप्रधान होते.
एवढा मोठा हल्ला झाला, पण आपण काही उत्तर आपण कुठे दिलं नाही. पण यावेळेस एक तर नक्की झालं की आपल्या देशाच्या दुश्मनाला त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी एक अशी शक्तिशाली इच्छाशक्तीवाली सरकारची गरज होती. ते मोदी साहेबांच्या माध्यमातून आपल्या एनडीएच्या सरकारने हे करून दाखवला. ही आपल्यासाठी भारतीय म्हणून एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि मला याचा अभिमान आहे की आज आपण सगळ्या लोकांनी आपले विचार कायम ठेवून, जसं मुश्रीफ साहेबांनी सांगितलं, शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचार आपण डोळ्यासमोर ठेवून आज एनडीएचे घटक बनलेलो आहोत. पहिल्या दिवसापासून आमच्या अजितदादांनी, तटकरे साहेबांनी जेव्हा आम्ही आमच्या दिल्लीच्या नेतृत्व मोदी साहेबांना, अमित शाह साहेबांना भेटलो होतो,